मुख आवजने पाहिना श्रीमुख आवजने पाहिना श्रीमुख आवजने पाहिनसे पाहिनसे मग आवडन पाहिन श्रीमुख पाहिन पाहिना ना पाहिना श्रीमुख पाहिना श्रीमुख आवडी तुळशी हार गडा गावे तमरा तुळशी हार गडा गावे तमरा
रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता सुख झाले सर्व सुखाचे आगर पावन कुमारे बद तो हा जय राम
सावध झालो हरी चालो जागरणा हरी चालो जागरणा हरी चालो जागरणा सावध झालो हरी चालो जागरणा हरी चालो जागरणा हरी चालो जागरणा सावध झालो हरी चालो जागरणा हरी चालो जागरणा हरी चालो जागरणा सावध झालो हरी चालो जागरणा हरी चालो जागरणा हरी चालो जागरणा जय वैष्णवांचे भार जय जयकार गरजत से जय जयकार गरजत से जय जयकार गरजत से श्री वैष्णवांचा भार जय जयकार करत से जय जयकार करत से जय जयकार करत से म्हणून या गेली झोप होते पाप आळते होते पाप आळते होते पाप आळते पडून या गेली झोप होते पाडते होते पाडते होते पाडते वैष्णवांचे भार जय जयकार गरजत से जय जयकार गरजत से जय जयकार गरजत से कामणे तया छाया ओल छाया कृपेची ओल छाया कृपेची ओल छाया कृपेची जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत जय जयकार गरजत जय जयकार गरजत इथे वैष्णवांचा भार जय जयकार जागरण
हरीच्या
विठ्ठल
सावध झालो हरीच्या आलो जागरणा जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गर्जतसे पडूनिया गेली झोप होते पाप आडते जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गर्जतसे तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गर्जतसे पांडुरंगा कर प्रथम नमन पांडुरंगा कर प्रथम सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐषधी प्रेम काही कळा मस्तकही पायावरी वार करी संतांच्या विठ्ठल सावध झालो हरीच्या आलो जागरणा जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गर्जतसे प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग वैराग्य राग रसिक जगद्गुरु जगदवंदनीय संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा सावध पुरुषाच्या भूमिकेतला हा अभंग आहे. महाराजांची भूमिका आज या अभंगात सावध आहे आणि ते स्वतः सांगतात मी सावध झालो आणि सावध होऊन काय केलं तर म्हटले हरीच्या जागरणाला आलो. मग तिथे काय काय झालं ते विशेषत्वाने या अभंगात पुढे सांगितलंय. मी सावध झालो हरीच्या जागरणाला आलो आणि तिथे मला वैष्णवांचे भार मिळाले ते जय जयकार करत होते त्याने माझी झोप पळाली त्याने माझं पाप पळालं आणि तिथे खऱ्या अर्थाने मला ओलो म्हणजे पक्क किंवा सच्च किंवा खरं प्रेम मिळालं असा या अभंगाचा आशय. विठाला जगद्गुरु तुकोबरायांच्या विजेच्या निमित्ताने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवती कथा. आज ग्रहण आहे त्यामुळे बराचसा प्लॉट खाली दिसते. ग्रहणाच्या दिवशी घेऊ नये म्हणे पण दिवसच कळत नाही तर मग तो घेणारा कसा.
त्याचंही काहीतरी मेजरमेंट लागेल ना. आजचा दिवस तसा, आज ग्रहणाचा दिवस आहे, आज उपाती कामं करायचा दिवस नाही, आज हरीश शरणम असं म्हणावं दिवसभर. आणि एक तर हे ग्रहण भयंकर सांगितलेलं आहे. खच पडेल म्हणते, लोक मरतील तर खच पडेल, खच असा नरसंहार होईल इथून पुढे. आता हा ते एका साधूने सांगितलं, फक्त 60 कोटी लोक पृथ्वीवर राहतील. किती? चला पुढे. ते खतरनाक ग्रहण होतं. याच्यातही आज म्हणलं तिकडे येता येता काही गाड्या स्लिप झाल्याच. त्याच्याने आजचा दिवस एक तर रंगपंचमीच्या सुरुवातीचा दिवस. तसा हा 16 जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. ते जगद्गुरु तुकोबाराय या महाराष्ट्रातली पहिली कर्जमाफी केली ते जगद्गुरु तुकोबाराय. महाराष्ट्रात कर्जमाफी केली झाली आणि शेतकऱ्याला ते माहीत पडली. शेतकऱ्याने कर्जबाजारी होऊ नये. पहिले मुद्दा तर कर्ज काढूच नाही. काढलं तर बँकेचं काढावं. बँकेचंच काढलं तर त्याचे नियमित हप्ते भरले गेले पाहिजे. म्हणजे काय होते, तुमचं सिव्हिल वाढते. शेतकऱ्याला त्याचं सिव्हिल नाही वाढवता आलं, मग सरकारच्या माफ करण्याची तो वाट पाहते. आता हे चालूच आहे शेतकऱ्याचं की माफ झालं पाहिजे, माफ झालं पाहिजे. आणि कर्जमाफी मागितल्यापेक्षा तुम्हाला तुमच्या वस्तूचा भाव ठरवता येईल हे मागा. तुमच्या शेतातले बटाटे कंपनीवाला विकत घेतो, ते कापतो, ते तळतो, एका प्लॅस्टिकच्या पाकिटात भरतो आणि स्वतःची किंमत लावतो. पण जगाला पोसणाऱ्या शेतकरी जो इतकं सगळं धान्य तयार करतो, त्यालाच त्याच्या मालाला भाव ठेवण्याची उजागरी नाही. म्हणून बाकीचं काही मागितल्यापेक्षा तुम्ही ठेवलेला भाव सरकारला मान्य राहील एवढं मागायची होणार नाही. तुकोबारायांनी त्या काळामध्ये पहिली कर्जमाफी केली. नुसतं कर्जमाफी केली नाही, कर्ज खतच सोडून दिली, मुक्त केलं लोकांना. म्हणजे या महाराष्ट्रातला दिलदार राजा जगद्गुरु तुकोबाराय. आणि सगळेच पुरुषार्थ ज्यांच्या जीवनात ओतप्रोत भरलेले आहेत. मृत्यू मूर्धनी पदम दत्वात. मृत्यूच्या डोक्यावर पाय ठेवून एकच माणूस गेला, ज्याचं नाव तो अडळपदी बाळ बैसविला ध्रुव. त्याच्यासाठीचे लिहिलेले शब्द आहे ते, मृत्यू मूर्धनी पदम दत्वात. असं मृत्यूच्या डोक्यावर पाय ठेवून भगवंताच्या विमानात बसलेले कलियुगातले दुसरे क्रांतिकारी संत म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. प्रयाण काळी देवे विमान पाठवले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तले. मानव देह घेऊन या निज धामा गेले, निळा म्हणे सकळा संता तोषविले. याटो येईना हो एस टी स्टँडवर. विमान तर लय दूर राहिलं. याटो गावात आल्यावर पुढच्याला फोन करावा लागते, आम्ही तुमच्या गावात आलो. तर तो म्हणतो सुभाषच्या टपरीपासून या. जसा सुभाष आपला मित्र आहे, पहिले त्याचं घर सोडून द्यावं लागतं, सुभाषची टपरीचा शोध घ्यावा लागतं. गावातल्या 4 लोकांना वाटतं सुभाषची टपरी कुठं आहे. ते म्हणते तुम्ही टपरीवर जाता का? अरे पत्त्यात टपरी आहे. आणि मग असं करता करता प्रवास सुरू होते. मग जिथे वेळेला गाडी मिळत नाही ते विमान आलं त्यांना घ्यायला. आणि मला असं वाटते त्यांच्या या पुरुषार्थाचा सोहळा म्हणजे बीज आहे. महाराष्ट्रात एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेले असामान्य तुकोबाराय आणि असामान्य कृत्य करतात. त्यावेळेला या मातीचा गौरव वाढवून जातात आणि त्यांच्या गौरवाचा गुण निर्देश म्हणजे त्यांचे हे सोहळे आहेत. आणि त्या सोहळ्याकरता उपस्थित आपण सगळे या ठिकाणी आहात. इथे श्रीमद भागवताची कथा या ठिकाणी चालली. हरिभक्तीपरायण परमादरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य बाबाजींच्या मुखातून आपण ती भागवताची कथा ऐकताय. आणि तसा कार्यक्रम गावापासून दूर आहे, पण 2-3 गावाच्या मध्ये आहे म्हणते. इथून 2-3 गावं दूर जवळ आसपास नाही, माझाच आहे. पण आता त्याचं कसं त्याचं तोंड दाबता येईना. आता तो एक तर चुकीचा पडला, तो आता वाजला तर कळणार नाही. आता नाही कळणार. विठाला 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 पण संपूर्ण या 2-3 गावाच्या मधोमध असलेला हा कार्यक्रम आणि आपण सगळे त्या कार्यक्रमाकरता उपस्थित आहात. तुम्ही कथेला येत असालच, अर्थातच येत असाल. आज भगवान श्रीकृष्ण प्रभूचं प्रागट्य झालं. आम्ही तिकडे बसून ऐकत होतो.
छान सुंदर कथा चाललेली होती आणि आपण या कथेचा आस्वाद घ्या, कारण आता या इतक्या भयंकर काळामध्ये मनाला शुद्ध करण्याचा उपायच नाही कोणचा. मनाला बिघडवण्याचे उपाय खूप आहेत. तुम्ही एक मोबाईल घेतला की सुधारायची गरजच नाही, ती बिघडत जाते. तर इतकं बिघडते मग का एकटंच खड्ड्यात झोपते, तिथंच मोबाईल पाहते, तिथंच माती उकरते, इतकं बिघडते. पण सुधरवायचा उपाय काही नाही. सुधरवायचा एकमेव उपाय भागवत. ते भागवतात असा श्लोक येतो, येतस्मात् अपरम किंचन मनःशुद्धेन विद्यते. आता कलियुगामध्ये या भागवतासारखा मनाला शुद्ध करण्याचा दुसरा उपाय कुठला नाही. आणि शुद्ध मन करावं लागते. लक्षात आलं का? काच साफ करत असतात, काच, लॅम्प. मी तुमच्याकडे पाहून याच्यासाठी बोललो, बहुतेक ते तुम्ही करता. हो, करताय ना काच साफ. काच कसा साफ करावा लागतो? आतून साफ करावा लागतो. म्हणजे आत त्याला काजळी आहे, तसं आपलंही आतून साफ. आपलं दुसरंच चाललं, तंदुरुस्ती की रक्षा करता हे लाईफ बॉय. इकडून नाही, खालून. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, त्या ज्योतीवर जी काजळी आली ती साफ करावी लागते. त्यातल्या काजळीचा एक भाग आहे, त्याचं नाव आहे मन. ती शुद्ध करावं लागेल की नाही तर तुकोबरा म्हणतात, नाही निर्मळ मन काय करील साबण. म्हणजे साबण काय करणार आहे, तुमचं मनच निर्मळ नसेल तर. आणि ती एकमेव धुण्याचं ठिकाण, शुद्ध करण्याचं ठिकाण आहे भागवत. म्हणून तुम्ही येत असाल असं मी गृहीत धरतो. पुढे चालतो. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आणि तुकोबराय या अभंगामध्ये सावध पुरुषाच्या भूमिकेत आहे. सावध कोणाला म्हणतात? त्याचं दुसरं उत्तर आहे दक्ष. सावध कोण असतो? जो माणूस चतुर आहे. सावध कोण असतो? जे माणसं बुद्धिजीवी आहेत. बुद्धिजीवी माणसं कोणाच्या हाताला लागत नाही. जास्त फसलेले लोक कोण आहेत? फसलेले लोक चतुर नाहीत, बुद्ध लोक आहेत. जे बुद्ध म्हणजे बुद्धू, जे बुद्धू आहेत ते फसतात. ते मध्यंतरी आलं होतं एक, तुम्ही 2 करा मी 2 करतो, तुम्ही 2 करा, चाललीच खाली साखळी, तुम्ही 3 करा. त्याच्या वरचा होता, त्यानं पैसे खाऊन मोकळा झाला. हे खाली येईपर्यंत तर संस्था मोडकीस निघाली. मग हे म्हणलं आमचे पैसे होते त्याच्यात, तुला कोण सांगितलं जायला. जे माणसं हुशार असतात ते माणसं कधी त्याच्यात अडकत नाहीत. आणि बुद्धितत्व ज्या माणसामध्ये अधिक आहे तेच माणसं जग चालवत असतात. जग कोण चालवते? तुम्हाला काय वाटते नेते मंडळी जग चालवते? बिलकुल अजिबात नाही. जग चालवणारे माणसं ती आहेत जे माणसं तुम्ही रस्त्याने फिरता फिरता पायात स्लीपर दिसते, भला मोठा जाळ्या काचाचा चष्मा दिसते, दाढी केलेली नाही, अंगात टी शर्ट आहे, खाली बरमोळा आहे आणि बताल्यासारखं चालते. नंतर आपल्याला कळतं की हे IIT सेक्टरला आहे आणि याला कमीत कमी 2 कोटी रुपयाचं पॅकेज आहे. ते लोक देत चालवत असतात. सामान्य माणूसही देत चालवत नाही, नियतही देत चालवत नाही. त्याला चालवून तुम्ही नेहमी बघा, जेव्हा आपल्या देशाचे पंतप्रधान बाहेर जातात तेव्हा 2 राष्ट्राध्यक्षांच्या मध्ये एक बुटकासा माणूस दिसतो. कळत नाही लोकांना हा बुटका माणूस तिथं काय करतो, पण त्या माणसाचं नाव आहे NS अजित डोभाल. हा तो माणूस आहे ज्याला भारताचा जेम्स बॉन्ड म्हणतात. हा माणूस कुठल्याही देशाच्या सभेत असतो. त्याचं कारण काय? तो बुद्धिवान आहे. आणि बुद्धी कुठेही कामाला पडते. प्रपंच करायचं आहे तर बुद्धी लागते का नाही? प्रपंचात तर पहिले लागते बुद्धी. प्रपंचात बुद्धी नसेल तर मोकळं फट काम होईल, सोयरे धारे लुटून घेऊन जातील आणि तुम्हाला बसा लागेल थाळी घेऊन. प्रपंचातही बुद्धीचं काम लागतं आणि परमार्थातही बुद्धीचं काम लागतं. परमार्थामध्ये बुद्धीचं काम लागतं. यासाठी विद्यारण्य सरस्वती म्हणतात, ती बुद्धी इतकी कुशाग्र आहे, ती बुद्धी जाणेही न जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. आणि ज्ञानोबराय म्हणतात, ती बुद्धी जर सहाय्यक झाली तर परमात्म्याला प्राप्त करून देईल. के बुद्धीचे वैभव अंजनाजी, बुद्धीचे वैभव अंजनाजी, बुद्धीचे वैभव अंजनाजी, बुद्धीचे वैभव अंजनाजी तुझे. एकादेश विराज सकळास, सकळास हरिभू
मनुष्याला सहाय्यक झाली तर देवाला, परमेश्वराला, परमात्म्याला पुढे प्रगट केल्याशिवाय राहत नाही. आणि बुद्धी ज्यांच्यामध्ये अधिक असते ते जग चालवल्याशिवाय राहत नाहीत. आतापासून तर मागच्या काळापर्यंत हे जग ज्यांनी चालवलं ते माणसं बुद्धिवादी होते. पूर्वीच्या काळामध्ये फार बुद्धिवादी लोक होऊन गेले, आहे की नाही. म्हणजे आत्ता तुम्हाला शल्यचिकित्सा आठवते, पण पूर्वीच्या काळामध्ये ज्यांनी ही शल्यचिकित्सा काढली तो किती विद्वान असेल तुम्ही कल्पना करू शकता का? हां, म्हणजे पहिलं ऑपरेशन ज्या माणसाने केलं असेल ते शुश्रूष नावाच्या ऋषीने पहिलं ऑपरेशन केलं होतं, आहे की नाही. आपल्याला वाटतं अमेरिकेतच पहिलं, नाही, भारतात पहिलं ऑपरेशन झालं. म्हणजे तुम्ही व्यक्ती किती विद्वान असेल. ज्यांनी शून्य दिला ती माणूस काय साधी, शून्य म्हणजे काहीच नाही. शून्य दिला म्हणजे याच्या आधी शून्य नव्हता का? शून्य होता. शून्य नसता तर रावणाला 10 तोंड आहेत हे कसं काय सिद्ध झालं असतं? म्हणजे याचा अर्थ शून्य होता, पण शून्य म्हणजे काहीच नाही. पण शून्यालाही कसं दाखवा लागते हा आविष्कार आहे. तसं ज्ञानोबा म्हणतात, शून्य जै दावावे जागले तै बिंदूला केले पाहिजे एके. शून्य नाही पण दावायचा असल्यास मग एक एक बिंदू असा जोडून सांगावा लागतो. शून्य म्हणजे गोल, गोल म्हणजे काहीच नाही, हा आविष्कार आहे तो. हा ज्याने दिला त्याने काही साधं डोकं लढवलं असेल का? म्हणजे तो माणूस विद्वान होता. त्याच्यानंतर इकडे तेलानीरमण अर्थशास्त्राचा तज्ज्ञ होता. त्या माणसाचे अर्थशास्त्राचे गणित पहा. त्याच्यानंतर खाली आहे इकडे चाणक्य किती विद्वान होते, कल्पना करा तुम्ही. चाणक्य विद्वान होते, नीतितुल्य होते त्यांचं जीवन. चाणक्यासारखं जीवन नाही कोणाचं. शाळा शिकायला गेले तर असं एटी करत नाही बसले. ततक्किम 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 ततक्किम. गुरुजीनं सांगायचं पान फाडून अग्नीत फेकून द्यायचं, पान ठेवायचं नाही. गुरुजीनं चॅप्टर झालं की पान फाडायचं आणि आगीत टाकायचं, म्हणायचं पुढे सांगा. ततक्किम झालं का टाकून द्यायचं. एवढे विद्वान. आणि इतकं माणूस चाणक्य होता म्हणतात की, आणि व्यवहारदर्शी पण. चायनामधून एक मोठा माणूस त्यांना भेटायला आला त्या काळात. भारत पुढे गेला होता, फार पुढे. चंद्रगुप्त मौर्याचंच लग्न एका विदेशी स्त्रीबरोबर झालेलं होतं. म्हणजे एवढ्या दूर गेला होता काळ आपला. त्याच्या जीवनचरित्रात सापडते तुम्हाला. आता आपल्याला वाटते का त्यानं लोक अमेरिकेची बायको केली ना, नाही, त्यानं पहिलेच केली होती. हे आपल्याला माहीत नाही. तर तो चायनाला भेटायला आला. तर ते भेटायला आले तर बसले, तर त्यांनी एक दिवा लावला होता. त्या दिव्यावर थांबा, 5 मिनिट थांबा म्हटले. दिव्यावर हिशोब केला आणि मग ते खातं बंद केलं. दिवा विजवला, दुसरा दिवा लावला आणि त्यांना बोलावला. म्हणे या बसा. त्याने पहिला प्रश्न विचारला, हे 2-2 दिवे कशाला? हे 2 दिवे का लावले? पहिल्या दिव्यावर काम भागलं नसतं काय? म्हणजे ते म्हणले तसं नाही, मी आतापर्यंत जो कारभार करत होतो हा राज्याचा होता आणि हा दिवा राज्याच्या पैशाने जळतो. मी तुला खाजगी बोलणार आहे, तिथे राज्याचा पैसा जळायला नको. याला म्हणतात विद्वत्ता. असे माणसं असले म्हणजे राष्ट्र पुढे जात असते. नाही तो कोयला होय तर खाय, टावर होय तर खाय, चारा होय तर खाय, पुढे जाते, खड्ड्यात जाते. हे असे माणसं असले पाहिजे. असे माणसं असले म्हणजे राष्ट्र पुढे जात असते. आणि नंतरच्या काळामध्ये म्हणजे नामदेवरायाच्या काळामध्ये नामदेवराय म्हणतात, या शकामाजी प्रथम भोजराजा उत्तम. भोजराजासारखा उत्तम राजा नाही. त्याच्या पदरी होते कालिदास, आणि कालिदास फार विद्वान होते. कालिदासाचे मेघदूत, शकुंतलू, आणि इतकं विद्वान म्हणजे काही बोलायचं कामच नाही. त्याच्या इकडे एक ब्राह्मण आला होता. त्या ब्राह्मण बुवाने सांगितलं की मला मुलीच्या लग्नाला पैसे पाहिजे, तुम्ही राजाकडून मिळून द्या. त्यांनी ब्राह्मणाकडे पाहिलं तर तो निराश होता. बुद्धू म्हणजे काहीच येत नव्हतं त्याला, असा बुद्धू होता तो. आणि ते बुद्धू, आणि त्याला सांगितलं बघ तू काही बोलू नको, पण एवढं म्हण, आशीर्वादगार आया, एवढं वाक्य म्हण, आशीर्वादगार आया. हे रस्त्यानं चाललं पण पाठ करत चाललं, आशीर्वादगार आया, आशीर्वादगार आया, आशीर्वादगार आया, आशीर्वादगार आया. तेवढ्यात गेला उंट. यानं उंट पाहिलाच नव्हता. तर याने खालच्या माणसाला विचारलं, हे गेलं वाकड्या मानेचं हे काय आहे? तो म्हणला उंट. संस्कृतमध्ये उंटाला म्हणतात उशररट. आशीर्वाद निघाला आणि उशररट घुसला. आशीर्वादगार आया होता, तिथं शब्द झाला उशररटगार आया, उशररटगार आया. असं करत करत गेला. राजाने नमस्कार केला. हा म्हणला उशररटगार आया. राजाला मोठं नवल वाटलं, हा मला उंट म्हणतो. त्यांनी विचारलं का तुम्ही तर म्हटले होते हा फार विद्वान आहे. म्हणे हो विद्वानच आहे, तुम्हाला त्याच्यातली विद्वत्ता दिसे नाही. अरे म्हटले हा चलता चलता मला उंट म्हणला. माझी मान वाकडी आहे का? मी असा डेबऱ्या पोटाचा आहे का? पाठीवर खुबा आहे का मला? हा का माझा मेंदू लांब आहे? ते म्हणले तसं नाही, त्याच्यात त्याची विद्वत्ता आहे महाराज, तुमच्या लक्षात येत नाही. तो काय म्हणला उशररटगार आया. उशरट उमा शंकरा सहित टकारो घर गर्जनागार आया. म्हणजे प्रत्येक शब्दाचा अर्थ लावा तुम्ही. उ म्हणजे उमा, श म्हणजे शंकर, आणि मग टकारो घनगर्जना, मेघांचा आवाज कसा गडगडाट येतो. राजन तुझ्या राज्यामध्ये सदैव पाऊस हो, वातावरण सुंदर राह, उमा शंकरा सहित तुझ्यावर कृपा राहो. हा आशीर्वाद दिला त्याने. याला म्हणतात विद्वान माणूस. आणि असे विद्वान लोक असतात तेच राष्ट्र चालवतात. आमचे तुकोबर आहे का साधे विद्वान आहेत काय?
ताईने भयंकर विद्वान आहेत. ते तर चॅलेंजने सांगतात की घोटविना लाड ब्रह्मज्ञान हाते, घोटविना लाड ब्रह्मज्ञान हाते, घोटविना लाड मुक्त आत्मस्थिती सांडवीन, मुक्त आत्मस्थिती सांडवीन, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने, मुक्त आत्मस्थिती सांडवीन, मुक्त तीर्थभ्रमकाशी आणि नाळस. हा सगळ्यांसाठी तुकोबरांनी एक एक अनुपात काढून ठेवला. म्हणजे परमार्थातले खरे सजग, खरे चतुर आणि खरे दक्ष आहेत. त्यांचं नाव आहे जगद्गुरु तुकोबर आहे. ते सगळ्यांना सांगतात की हे बाबा माझ्याकडे पहा, मी काही सदा झोपलेलं नाही, मी नेहमी जागा पुरुष आहे, मी सावध झालो. माणसं म्हणले काय केलं? म्हणले हरीच्या जागरणाला सावध झालो, सावध झालो,
हरी चालो जागरण हरी चालो जागरण हरी चालो जागरण हरी चालो सावध झालो हरी चालो जागरण. जय हो. तुकोबराय स्वतः सावध झालो म्हणतात. मनुष्य सावध दोन ठिकाणी होत असतो, एक झोपेतून आणि एक धोक्यातून. दोन ठिकाणी सावध होतो. जर तिथे काही संभाव सांगा पटकन कशाला हसले. नारायण म्हणले कशालाच नाही. कशाला नाही मग हसले कोणाला. कोणालाच नाही. कोणालाच नाही तर मग दात कसे काढता. आता ती बिघडला कार्यक्रम. ते म्हणे स्वतःच्या बायकोला कोपऱ्यात जसून दात काढतो. जा लेका तुला घोड्याचं मन कोण हसत बस. बायकोन दिला शाप. मग ते झालं युद्ध. ते हे दोन दैत्य आले मधुकैटभ नावाचे आणि ते त्यांनी मांडीवर कापले होते. म्हणजे माती निषिद्ध काय म्हणतात तर ते मधुकैटभाचं मेध आहे म्हणतात. ते दोघं जण ते आर्गी पारगी यायची युद्ध करायला. असे एकटा नाही. पहिला यायचा तो म्हणायचा नाश्त्यापर्यंत मी. म्हणजे आपल्यासारखं नाही काय तू विना घे आज तू शेवटची चाल म्हण असं. पहिलं 4 अध्याय मी वाचन दुसरे 2 तुम्ही घ्या असं सेटिंग लावून होतं ते. पहिले ती चांगलं नाश्त्यापर्यंत आदमुसं करी. मग दुसरा म्हणे मी आलो नाश्ता करून तू ये जेवण करून. हा एकटाच आणि ते दोघं चांगला थंडागार केला विष्णू भगवान. शेवटी भगवान थकले म्हणले आता तुम्ही मोठे आहे माझ्यापेक्षा. मला प्रसन्न झालं मी तुमच्या. ते म्हणले साधं युद्ध जिंकता आलं नाही तुला आणि तू काय देणार आहेस. अरे आम्ही श्रेष्ठ आहोत तुझ्यापेक्षा. मग काय पाहिजे. हा म्हणला काही नाही तुमच्या दोघेच्या मानामाया हातून कापल्या गेल्या पाहिजे. ते म्हणले जरूर पण ज्या ठिकाणी पाणी नाही तिथे. मग ते आता एवढ्या त्याने आपल्या मांडीचा विस्तार केला त्याच्यावर ते कापले. मग ते हे मेध शिल्लक राहिलं. त्याच्यानंतर तो थकल्यावर त्याला त्या धनुष्याच्या प्रत्यंच्या कळतो ना. धनुष्यच नाही राहिला आता धनुष्य चित्रातच आहे. चित्रातला धनुष्य कळतो ना. दर 5 वर्षाने येते तो. त्याला जे पाठीमागं दोरी बांधलेली असते त्याला म्हणतात प्रत्यंच्या. त्या प्रत्यंच्यावर तो झोपला. माणूस थकला तर कुठे झोप येते. आता पुन्हा दैत्य म्हणजे हयग्रीव नावाचा दैत्य जन्माला आला आणि त्याला याच्याशिवाय कोणी मारत नाही. म्हणून काय करा याला झोपेतून उठवा. आता त्याला कोण झोपेतून उठवणार आहे. म्हणजे हे असं झालं की बोका उंदीर खातो मग त्याच्या गळ्यात घंटी बांधा. कोण बांधाव. ते आमचे गुरुजी सांगायचे म्हणे एक घर होतं त्या घरात सगळे उंदीरच उंदीर. जिकडे उंदराचंच राज्य सगळे उंदीर. मन मस्त. एक दिवस एका बोक्यानं पाहिलं अरे बापरे गावभर फिरायला लागलो. सरी मेजवानी तर इथंच आहे. सकाळ दुपार संध्याकाळ डिनरही इकडेच आहे ना. बिलकुल नाश्ता येईन सगळं इकडेच आहे. काही टेन्शन घ्यायचं काम नाही. मग असा सकाळी दुपारी एक मेला दुसरा मेला. हे बारक्या उंदरानं पाहिलं आणि ते पळत गेलं. ते म्हणलं आजोबा बाबा खाल्ले. म्हणे कोणी भुकेनी. बुडा म्हणलं तरी म्हणून कालपासून घरची काऊन नाही दिसायला लागली. ती खाल्ली काय. मग सभा भरली. सभेत असं निकषाला निघालं की तो येतो आणि उंदीर घेऊन जातो. पण कळत नाही. कळलं पाहिजे म्हणजे आपण सावध हो. मग एक सुशिक्षित उंदीर होता. त्या उंदराने लगेच उभं राहिलं. त्याला सांगितलं समाजाच्या हिताकरता एकत्रित आलं पाहिजे. माणसा जागा होऊन समाजाचा धागा हो. लोक सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. ते म्हणले याच्यासाठी सुशिक्षितपणा पाहिजे अंगी. हा शिकला. आता समाज पुढे गेल्याशिवाय राहत नाही. म्हणजे 72 उंदीर बसलो तो असं. बोल बाबू. ते म्हणजे माझ्याकडे एक लेटेस्ट आयडिया आहे. लोक म्हणजे थांबा शिकल्या डोक्याचा आहे घ्या याची आयडिया. ते म्हणे उंदीर खाऊन बोक्या जातो कळत का नाही. त्याच्या गळ्यात घंटी नाही. घंटी बांधली का आपल्याला कळल का नाही. कोण आहे तर बुडं म्हणलं हो गड्या वाजवा टाळ्या. हा शिकून आला. तुम्ही नाही ते उंदीर. तुम्ही नका वाजवा. तुम्ही तिथं काय मीटिंगला. त्याने टाळ्या वाजवल्या सगळ्यांनी. मग म्हातार म्हणलं बेट्या घंटी बांधायची आयडिया चांगली आहे पण पहिले बांधायची कोणी. तू का मी. जो गेला तो तर बिना तिकीट गंगासागरला गेला. तसा याला जो उठवेन तो मेला. मग ब्रह्मदेवाला वाटलं हे काम आपण करू नये. त्याने वंबरी नावाचा किडा तयार केला आणि त्या किड्याला सांगितलं हे दोर तोड. तो किडा असा हुशार होता. त्याने ब्रह्मदेवाला उपदेश केला. त्या किड्यानं सांगितलेला श्लोक सांगतो मी तुम्हाला. तो म्हणला निदराभंगम कथा छेदम
दाम्पत्यम प्रीतिपूर्वकम माता शिशु विभेदेन ब्रह्महत्या समम स्मृतम. म्हटले असं आहे, 4 गोष्टी अशा आहेत त्या ब्रह्महत्येसारख्या आहेत. म्हणजे कुठल्या, एखादा माणूस कथेत बसला आणि लगेच आले, हे मधात येतात की नाही, काही काही घरचे माणसं येतात तिथूनच पाहतात, नाही दिसले तर या कोपऱ्यात येऊन पाहिजे आणि इथूनच स्टाईल आहे त्याची. तेला जीवनात यायच्याशिवाय कोणी भेलं नाही, तेच काय. मग हे नेलं त्याने का समजायचं ब्रह्महत्येचं पाप केलं. हा, हे ब्रह्महत्येचं पाप आहे. देवाची कथा ऐकता ऐकता घेऊन जाऊ नये, ब्रह्महत्येचं समान पाप लागतं. हा, काही काही मध्येच एखादे काही माणसं कथा ऐकते, दुसरंच येते एखादं. दोन्ही गेले ब्रह्महत्येत. तिसरं कारण सांगितलं, माता शिशु विभेदेन. आई मुलाचं प्रेम आहे आणि मग त्या दोघात भांडण लावून देणं. तुमच्याकडे जास्त आहे हा रोग, इकडे नाही, यायला काही सोयीर सुतक नाही. तूच करतं काय बाल्या, बापा तुझ्या घरी कोणीच नाही रे. हे पोरग लय गुणाचं आहे, पण त्याची माय त्याच्याकडं पाहत नाही. हे अशी जर काकू आली तर पावशेर बुटबॉन्ड रस्ट चहा, पावशेर साखर, 1 दुधाच्या पुडीचे पैसे आणि घरचं अर्धा लिटर पाणी देऊन सांगायचं, त्वमेव माताच पिता त्वमेव, परत घराकडं येऊ नका. हे ब्रह्महत्यासारखं, ब्रह्महत्ये समान. तिसरं कारण सांगितलंय, म्हटले नवरा बायकोत भांडण लावून देणं. नवरा बायकोचं चांगलं चालू आहे, आपण त्याच्या मधात जाऊन पडणं, हे चांगलं नाही. नाही नाही, वाट पाव, असं नाही करावं. चांगलं नाही ते. एक तर पती पत्नीच्या भांडणात पडूच नाही माणसानं. म्हणजे भांडण चालू होतं आणि एक म्हातारे आजोबा गेले, असं करू नाही बेटा, तुला समजते काय आपलं घर वगैरे काय राहिलं. ते म्हणे अरे बा चांगलं सांगायला आलो तुम्हाला. ते म्हणे आम्ही नवरा बायको आहे, आम्ही भांडू नाही ते एकमेकाचा जीव घेऊ, आम्ही गोळच आहो. गेलं बुडं कुरू घरी, पडू नाही त्याच्या. माझ्या जीवनातली सत्य घटना सांगतो तुम्हाला. ते गावात होते, गावात काही लोक आले होते जंगलातून राहायला. ते मोठे करामती होते, म्हणलं दिवसभर चांगले राहायचे, 6 वाजता दोघंही लाईट घ्यायचे नवरा बायको, आणि गावाच्या वेशीत येपर्यंत चांगले चालायचे असे. आणि शेजार गावात आलं की तो नवरा गावात पाय टाकलाय, तुला कापून टाकेन. ती बायको असा कसा कापत, अशी रोजच जे. हो, ती पुढे सर गावात चौकात तुकडे करून फेकून देईन. करून दाखव बरं दोघात. म्हणजे मी असा का बोलतो, म्हणजे तुम्हाला लाईट लागते मग ते काही दूर जाय. रोजची कटकट. बरं मारे कोणी कोणालाच नाही. तेवढं भांडण झाल्यावरती 9 वाजता म्हणजे त्याला जेवतं म्हणता खाता तो रोज. पण लोकांचं डोकं दुखे ना रोज कटकटीनं. त्या गावात एक साहेब राहत होते, पोलीस. त्याला वाटलं रोजची कटकट काय आहे का, आपल्या घरी कोणी चांगले माणसं आले तर 5 वाजता आपल्या गावात हेच एक अंक गाजते पहिला. मग त्याने ते ज्या दिवशी आले त्या दिवशी तिथं उभा राहिला रस्त्यावर. ते इथं चालूच झालं होतं, तोडतं म्हणतं. तुम्ही तोड बरं. साहेबांनी त्याला व्यवस्थित समजून सांगितलं, मूर्ख आहे का रे तुम्ही, हे रोज संध्याकाळी असं पिऊन येता नवरा बायकोन, हे रोज असं, तुम्हाला लाज वाटत नाही काय. त्या बाईला खूपच लागलं म्हणाला. ते म्हणे साहेबा जीव देतो तुझ्या नावाने, साहेबा मारायला आला जीव देतो तुझ्या नावाने, आता विहिरीत उडी टाक. तोंड टाकली विहिरीत उडी तिनं. खरंच तिनं विहिरीत उडी टाकली ना. हा नवरा जो होता हा म्हणे साहेबान बायको मारली रे. सर गावातल्या लोक आरडू सांगलं साहेबान बायको मारली रे. अरे साहेबा रे आता कसं रे. साहेबाला वाटलं हे मेली आपल्या नावानं बोंब ठोकेन, किक मारली, हे निघून गेलं. याने तिकडे पाहिलं आणि ते म्हणले हात दे रे. तो दोघायलाच माहित होतं खड्डा आहे म्हणून. साहेबाला काय माहित खड्डा आहे. त्यांच्यामध्ये पडू नये, त्यांना समजावून सांगू नये. ते दिसलंय आपल्या डोळ्यानं तर त्याला म्हणायचं चल द्या. तुमचा हा सगळं झालं की तुमचं तुम्हीच आवरून घ्या. आणि शेवटचं कारण सांगितलं, झोपेतून उठू नये. नाही पण पुन्हा प्रश्न पडतो,
कोणाला झोपेतून उठवा आणि कोणाला उठू नये. काही काही लोक एवढे झोपतात, ते काही 13 तास झोपणारे आहेत. माझ्याकडे एक माणूस असा आहे, मला तर झोपावंच वाटते. अरे पण किती झोपा म्हणजे झोपावंच वाटते. अरे पण किती उठूच वाटत नाही, मला उठूच नाही वाटत. अरे पण किती झोपावं वाटते, जोपर्यंत मला उठवायला येत नाही तोपर्यंत. मग समजा 2 दिवस जर उठवायला आलं तर ती मला सांगे, मी 3 दिवस उठलोच नाही, मला कोणी उठवलंच नाही. म्हणलं हे म्हणलं याचं सोड, हे काहीच नाही, नुसतं झोपून. हे काय झोपाचे अवतार आहे? यायला बी झोपेतून उठू नये का? नियम आहे, जो माणूस काम करतो, शारीरिक त्याचे कष्ट आहेत, त्याला 8 तास झोपेतून उठू नये, हा नियम आहे. त्याच्यात 7 लोक असे आहेत त्यांना उठवावं आणि 7 असे आहेत त्यांना झोपू द्यावं. चाणक्य म्हणतो 7 लोक आहेत त्यांना उठवलं पाहिजे. कोणचे? विद्यार्थी, सेवक, पांत्या, शुदार्ता, भयकातरा, भांडारी, प्रतिहारश्य, सप्तान प्रबोधयेत. या 7 लोकांना जागा करा. त्याच्यापैकी पहिला विद्यार्थी. विद्यार्थी कोणाला म्हणतात? शाळेत जातो तो नाही. 5 लक्षणं ज्याच्याकडे आहे तो शाळेत, तर तेही चालले अंग तेही चालले शाळेत. मग ते होती काय काय काही ते काही आहे ना, मूकबधीर लोकांची शाळा आहे ना, तेही शाळेतच आहे. ते विद्यार्थी थोडे चालले, पाठवले, झालं तर जमलं असे नाही. ज्याच्यामध्ये 5 लक्षणं आहेत त्याला म्हणतात विद्यार्थी. हां, काकचेष्टा, बकोध्यानम, स्वाननिद्रा, तथैवच अल्पाहारी, ग्रहत्यागी, विद्यार्थी पंचलक्षणम. हे 5 लक्षणं ज्याच्यात दिसतात ढळढळ, तो विद्यार्थी. नाही तर तो विद्यार्थी नाही. हा, पोळ्याचा बैल असू शकते, स्पर्धेतला घोडा असू शकते, पण विद्यार्थी नाही. हे 5 लक्षणं आहेत त्याच्याकडे. म्हणजे त्याचं जेवण फार कमी पाहिजे, नाही तर जेवण चालून पुस्तक असं पुस्तकाला पाहिलं की काय अभ्यास करीना, सट्ट जेवण चालू आहे. म्हणजे मेस बदलल्या यानं शहरात. 2-3 मेसवाल्यानं याच्या घरी फोन करून सांगितलं, तुमचा पोरगा इथून घेऊन जा, नाही तर आमचे मनगट बारीक होतील. असं असते काय? अल्पाहारी. त्याचं झोपणं कुत्र्यासारखं पाहिजे. कुत्र्याला कसा पाय पडल्याबरोबर जसा पटकन जाग येते, तसा असा विद्यार्थी आहे. कारण त्याची परीक्षा पुढे, आता 10वीची परीक्षा आहे ना, का संपली? 10वीची परीक्षा चालू आहे आता. मग तो जर लवकर उठला नाही तर त्याचा पेपर बुडेल, त्याचा अभ्यास बुडेल. म्हणून त्याला उठवा. विद्यार्थी, सेवक, सेवा करणारा. कारण नियम असा आहे, सेवा धर्मो परमो गहना. हा, असा आहे. भरतोरी लिहितो, सेवेचा धर्म फार गहन आहे. म्हणजे इतका गहन आहे, तुम्ही जर त्या ज्याची सेवा करता त्याच्या जवळ राहत असाल तर ते इथंच राह उभा, तोंडाकडे पायात जा. माय इथं गाठोळा येतोय, हो तिकडे. पहिलं तिकडे असला तिथं मरतं काय, इथं ये ना, तिथं काय. आता इथून आवाज झाला, साहेब झाला काय, म्हणजे हे दुसरं. बरं, बोलला नाही, बोलणं काय, बोलणं मुका, माटे आहेस का मुका आहेस, बोललो का, बोलला, तुला जास्त तोंड फुटलं आहे का नाही. म्हणजे वैद्य बाबासारखं. वैद्य बाबाकडे गेले, कुठं गेलता भोंड्या, बोलतो का नाही, बोल हळकुंडा, बोल. नाही बोलला, बोलतो का, बोलतो का, बोलतो अजून. अरे बोलणं काय कराव, बोलाव की नाही बोला. बोललो तिकोण जुलो, नाही बोललो तिकोण जुलो. आणि तुम्ही उभे आहे. काल कुठं गेलता रे, कुठं गेला होतास काल, भोंड्या, चिपळा डोळा चमकवू नको. कुठं गेला होता, बायकोचे कपडे धुवायला गेला होता का, भाड्या. तुम्ही जर म्हणले नाही बाबा तापले, बोलतो, घेतली हातोडी. सेवा धर्म परमो गहना. मग त्या सेवकाला उठवा, त्याला उठवा, नाही तर त्याची सेवा जाईल. विद्यार्थी, सेवक, पांथ्या आहे की नाही, जो प्रवासाला आहे त्याला उठवा. संत जीवाला का उठवतात? जीव प्रवासी आहे, त्याला प्रवासाला जायचं आहे. आपण प्रवासी आहोत, जन्माच्या गावावर निघालो, मरणाच्या गावाला चाललोय म्हणून त्याला झोपू देत नाही. त्याला सांगतात की धनदारा पुत्र जाना उठा
जागे भारे आता स्मरण करा पंढरी नाता भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्मा हा प्रवास सेवा म्हणून त्याला प्रवासाला जागवलं पाहिजे. माऊलीच्या सोहळ्यात जातो आपण सगळे माऊलीच्या सोहळ्यात जातो. सोहळा आणि जग हे दोन गोष्टी अशा आहेत कोणासाठी थांबत नाही. फक्त उगच माणसाला काही लोक म्हणतात मी मेल्यावर यायचं कसं होईन बरं, मी म्हणतो मरून पाय बरं, काहीच होत नाही. हेच कोणासाठी थांबलेलं नाही, हे चालत राहणार आहे. जसा माऊलीचा सोहळा चालत राहतो तो कोणासाठी थांबला. कोणी समजा त्याच्यात मोठे हबपो मेले तर सोहळा म्हणतो का आजच्या दिवस मुक्काम करा, तेल घेऊन जा म्हणतो, इथून आम्ही निघतो. वाटही पाहत नाही त्याची, सोहळा गेला पुढे निघून, तो थांबत बसत नाही. मग त्या सोहळ्यात चालणाऱ्याला तो सोहळ्यात चालता यावं म्हणून सकाळी उठावं लागतं, नाही तर दुसरं काय कारण नाही. बरं मला सांगा झोपा पूर्ण होतात काय? नाही, झोपा पूर्ण होत नाही. सगळं उरकेस तोपर्यंत माणसं झोपेस तोपर्यंत 1-1.5 वाजतो आणि तिकडे 4 वाजताच ते चोद्दार असतात ते फुर्र शिटी वाजवून सगळं जागा करतात. मग ते भांडे बासनं गुंडाळून परत टाका, मग ते असं करता करता सकाळी 5 वाजतात. पण एखादा जर झोपूनच राहिला तर तिथंच पंढरपूर होईल त्याचं. मग मागं जायला गाडी नाही, पुढे जायला गाडी नाही, बस तिथंच बसा. मग तिथं बसू नये असं वाटत असेल तर त्याने चाललं पाहिजे. आता त्याला झोपू देऊ नका, जागा करा. विद्यार्थी, सेवका, पांथ्या, शुद्धार्था, जे माणसं जेवतो म्हणून झोपले. बऱ्याच वेळेला काही लोकांना सवय जेवतो म्हणते मग लगेच घोरायला लागते. मग त्याच्या घरचे म्हणतात झोपू द्या, आता त्याला उठवा, त्याला मेलं गेलं तर समजा झोपीत जीव गेला त्याचा तर ते सरा गावभर अन्न मागत फिरन. मग ते कांदा भाकरवाली नाही आली होती काय? कांदा भाकरवाली आठवते का? आमच्या गावाकडे आली होती, लोक घरी येते मग कांदा भाकर मागते. मग कांदा भाकर, मग लोकांनी घरात शेणाची ठिपकी मारलं. लय दिवशी जुनी गोष्ट आहे. तुमच्या गावाकडे नाही आलो काय लोन कांदा भाकर काही आलं असेल ना असं? तिथे आमच्या गावाकडे आलो, आम्ही लहान होतो, मी तर नाही पाहिली ते, पण लोक म्हणे त्या कांदा भाकरवाली आली, ती येते घरी म्हणते कांदा भाकर दे. मिली अशी नशी झोपीत जेवतो म्हणून झोपलीन, जीव गेला निघून, तर लक्ष गुतलं कांदा भाकर, तर देऊ कांदा भाकर मागते. मग त्याला बिना खायचं झोपू नका देऊ, त्याला खाऊन झोपवा. भय का तरा हा झोपीत बडबड करणारी माणसं. काही लोक सगळंच सांगतात झोपीत. हा म्हणजे ते गेलं दुसऱ्याच्या वावरातल्या कैऱ्या आणल्या आणि 4 लोकात झोपलं तर ते झोपीतच सांगायला लागलं. हो म्हणे सुखदेवच्या वावरात कैऱ्या लय चांगल्या आहेत, हे म्हणे यानंच आणल्या, उठवा पहिले घ्या याला. अशी काही बहादर आहेत ते झोपीत. आमच्याकडे एक माणूस होता लेखाचा, तो झोपीतून उठला, म्हणलं का असा पळत सुटायचा. म्हणलं अरे त्याला 2-3 जण धरा लागला, धर 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 धर. अरे दुसऱ्याच्या गावात आपण तिकडं कुठं चालला शिमग्याच्या बैलासारखा, थांब इथं लेखाचा. हे अशी सवय आहे त्यांना, झोपीतून उठवा. बरेच माणसं झोपीत बळबळ कर, काही तर पुढचे आहेत सकाळी उठून सांगतात. ते छातीवर बसलो तर रामभाऊ काहीतरी दम टाकता येईना, वजन होतं त्याच्यात, दम टाकता येत नव्हता. आवाज देऊ तो आवाजही जाय नाही, आवाज दिला जोरजोराने आवाज जाय नाही. जे जोर लावला आणि जे लोटला म्हणसान, डोळे उघडून पाहतो काहीच नाही. भूत असेल रामभाऊ, हो तूच दिसला होता. हे सिद्धे झोपणारे आहेत, हवा थांबते इथं, श्वास काही घेता येत नाही, मन जाते निघून. मग वाटते याला अंगावर बसलं का कोणी, त्याला उठवा, मरल ते. हां, सुधारता भय कातरा भांडारी प्रतिहार्ष. भांडारी म्हणजे आता ही पंक्ती चालू आहेत इथं पंगत आहे ना, आता सगळं कीर्तन झाल्याच्या नंतर, आणि त्या पंक्तीचा आचारी झोपून गेला तर कसं चालेल? म्हणजे इकडं कीर्तन चालून आचारी गेला झोपून, करू भाजी. मग समजलं बापरे, आता तर कीर्तनही झालं, मग काय राहिल्या त्या वांग्यावर तिखट मीठ टाकून तसं खाता येईल काय? त्याला झोपू नका देऊ, त्याला जागा करा. प्रतिहार्ष, रात्री पहारा देणारे आहे की नाही. विण्याचेही पहारेकरी आले त्याच्यात. बऱ्याच वेळेला विणे हनुमानजीच्या गळ्यात गेले. पहारा कोणी केला रातभर? हनुमानजीनी. हे गेलं झोपून, विना राहिला गळ्यात. त्याला प्रतिहारीच म्हणजे रात्री पहारा, शहरात पहारा देणारे असतात, जागते रो ते. रोज माझा 2 लोकांचा माझा रोज संबंध येतो. गेलो की मी गाडी लावत नाही तर पोलीसवाले येतात, गाडी त्याची गाडी गेली का तो माणूस येते, जागते रो शाबजी, जागते रो शाबजी. मी त्याला वरतून म्हणत असतो जागरे शाबजी, चलो पुढे. रोज त्याची माझी गाठ भेट आहे दोघाची, तिसऱ्याची नाही. तो झोपला नाही पाहिजे. या 7 लोकांना झोपले असतील तर जागे करा. आणि नंतर सांगितलं अहि नृपंच शार्दूलम किरीटम
परस्वानम बालमच मूर्खंच सप्तसुप्ता न बोधयेत. या लोकायला उठू नका. हे कोण आहेत म्हटले. पहिले सांगितलं म्हटले सापाला झोपीतून उठू नका. साप झोपला त्याला जाऊन खडे मारू. साप चावल्यावर निळाच होतो माणूस. हा मग म्हणावं लागेल त्याच्या भानगडीत पडू नका. हे नृपंच राजा झोपला त्याला झोपू द्या. त्याला जागा करायच्या भानगडीत पडू नका. या देशाचा राजा 70 वर्ष झोपला आणि एकच दिवस जागा झाला. 70 वर्ष झोपला, एक दिवस जागा झाला आणि 10 वाजता आला आणि त्याने सांगितलं मेरे प्यारे देशवासियों मित्रों कल से 500 और 1000 की नोट बंद. बोले तो बंद. त्या नोटीत असा घोर झाला. म्हणलं त्या नोटा बंद झाल्या. हे तुमच्याच भागातली नागपूर साईडची घटना. 8 दिवसाच्या अगोदर तो नवरा कर्जबाजारी होता. त्याने बायकोला सांगितलं ग पायातली चप्पल गेली माझ्या, 200 रुपये तरी दे, मी पायात चप्पल आणतो. तिने सांगितलं माझ्याकडं जहर खायला पैसा नाही, जहर खायला पैसा नाही. आता काय म्हणणार आहे तो माणूस. जाऊ द्या म्हणलं, आपल्याकडं नाही तिच्याकडं कुठून असता. मग झाली नोटबंदी. एकटीच रडायला लागली. त्या कोपऱ्यात जाय या कोपऱ्यात जाय. याच्या लक्षात आले हे काय भानगड काय आहे का, हिचा बाप मेला का भाऊ मेला. याने तिला विचारलं रडतो का तो म्हातारा खपलं का का तो भाऊ मेला का तुझी मम्मी शेवटच्या श्वासावर आहे. तिने सांगितलं नाही हो मोदी साहेबानं नोटा बंद केल्या. तुला काय रडायचं आहे, तुझ्याजवळ जर खाल पैसा नाही, माझ्याजवळ जर आणायला पैसा नाही, पाहून घेऊ दोघं. ते म्हणजे मायाकडं आहे. म्हणे किती आहे, तेवढा बदलून भेटतात. ते म्हणे जास्त आहे. म्हणे जास्त तरी किती आहेत. म्हणलं बदलून देत नाही तेवढ्या आहेत, बघू तरी काय आहे. तर त्याने ते उघडलं, तिच्या तोंडाकडं पाय तो. मग का ग परवाच्या दिवशी फक्त 200 मागितले तर तू म्हणस का जहर खाल पैसे नाही. याच्यात अख्खा नागपूर जिल्हा जहर खाऊन मरू शकते. राजा झोपू द्या त्याला उठू नका. हे असले उद्योग करते तो. हा अही नृपंच शार्दूलम. जंगलात गेले सिंहाला खडे मारत बसू नका. तो फोटोट नेईन आपल्याला डायरेक्ट कोट बस. मग काही नाही. मग वर्षातून 2 वेळेस खाली येणं आहे. भीतीवरच आहे हल्ली मुक्काम. हां किरीटम. डुकराला छेडछाड करू नका. डुक्कर झोपला गटारी त्याला खडा मारू नका. ते उठल्याबरोबर ते काही पाहत नाही. हो सीताराम तुम्ही शिंगाले धडक मारल्याशिवाय सोडत नाही म्हणलं. ते एकदा सुटलं की सुटलंच. हा अही नृपमचे शार्दूलम किरीटम. बालकम. लहान मुलाला झोपू द्या, उठू नका, झोपू द्या. ते लहान लेकरं असतात की नाही ते तुम्ही कीर्तनाला नका आणत, जो घरीच ठेवत जाते. हां ती एकदा त्यांनी व्हायोलिन लावली का बस सगळे गाणे एक बंद होत नाही. तर ते झोपलं असलं त्या जागाही करतात. म्हणलं ते भाऊ आला त्याचा की ओली 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 जुटचू बाबा कोण आलं. आपे मामा अरे मामा कोण आहेत. सरनोबतदार का मिलिटरीत आहेत मेजर पदावर. याचे मामा ते आहेत ज्याला 50 रुपये उधार भेटत नाहीत. म्हणून याटोत फुकट आले उधारी. तर ताईकडून घेऊन जाणार 50 रुपये आणि याटोवाल्याला देणार. पण ते मामा आला म्हणजे त्याला उठू 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 बाबा उठू. आणि जे ते लेकरू लावते वायलीन अरे रे 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 दुसऱ्याच्या घरात. असं वाटते ते लेकरं असे बोंबलल्यावर असं वाटतं आपण बॅग भरावून दूर हिमालयात जाऊ, येऊच नाही तिकून खाली. त्यांना उठू नका. परस्वानम. दुसऱ्याच्या कुत्र्याला उठू नका. कुत्रं दुसऱ्याच्या कुत्र्याला त्याच्या मालकालाच उठू द्या. तुम्ही उठवायच्या भानगडीत पडू नका. काही काही लोक कुत्रा दुसऱ्याचा गॅरंटी आहे का ते काही नाही करत महाराज तो मी आहे नाही तो तू कोण आहेस त्याचा भाऊ कोण आहेस कोण तू त्याचा का. त्यांचा दोघाचा करार झाला 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर का तू सांगत जा मी काही नाही करत. ते मालक कापले ते ना मालक नाही सोडले ते पेपरला घटना पा तुम्ही कशा जबरदस्त आहेत. त्याला उठवायच्या भानगडीत नका पडू. मूर्खाला झोपू द्या ते डोकं खाते. ते उठलं तर बोलतच बसते त्याला झोपू द्या. मग तुकोबर आहेत तुम्ही उठले का उठवल्या गेले. महाराज म्हणले मी उठलो नाही मी स्वतः सजग आहे. सावध झालो सावध झालो हरि चालो जागरणा हरि
मनुष्य सावध केव्हा होतो, त्याला वास्तव स्वरूपाचं ज्ञान होतो, तेव्हा सावध होत असतो. वास्तव जगत, वास्तव जीव, वास्तव माया, हा या तीन गोष्टीचं वास्तव स्वरूप कळलं की जीव जागा होतो. नाही तर मग तो झोपलाच आहे. गोस्वामीजी रामायणात लिहितात की मोहनिशा सब सोहनिहारा देखै सपने अनेक प्रकार. मोहाच्या गाढ निद्रेत झोपलेल्या माणसाला सगळं खरं वाटतं, सगळं खरं. हा, पण त्याला कोणीतरी जाऊन सांगा की हे इथं तुझं खरं काहीच नाही. हा, इथं तुझं काय आहे? धनानि भूमो पाश्वास्य गोष्टी भार्याग्रहद्वारे जन स्मशाने देहचितायाम परलोक मार्गे कर्मानी गो गच्छती जीव. हे काय? इथं तुझं काय आहे? हे शरीर तुझं म्हणावं तर शरीर अस्ति मौंस रुधिरो भी मताम त्यजत्वम. हे शरीर तुझं नाही आहे का नाही? देह हे, हा देह काळाचा आहे. आपला काय आहे? आपण इथं फक्त आलोय तेवढं, आपली दुकानदारी उदारी तेवढं ज्ञानोबरा म्हणतात ना, तेवढा व्यवहार पूर्ण करा चला. इथं काय तुम्ही शाश्वत आले काय? ए साथ हे आले, या साथ म्हणजे बाजारात. तुम्ही बाजारात आले, तुमचं काम करा, निघून जा. हा, इथे फार वेळ थांबत बसू नका. हे वास्तव जगताचं इथे वाटतं माणसाला, त्या मोहाच्या याच्यात त्याला वाटते मुलगा माझा आहे. नाही, ते त्या गोकर्णाने आपल्या वडिलांना उपदेश करत असताना सांगितलं, म्हटले बाबा सुतम कश्य धनम कश्य स्नेवान ज्वलते निशाम. हा, म्हटले देह अस्ति मांस रुधिरो भीमताम त्यजत्वम जाया सुतादिषु ममता विमुंच पश्चानिशम जगदिदम क्षणभंगनिष्ठम वैराग्य राग रसिको भवभक्ती तिष्ठम. म्हटले हे शरीरात काय आहे? शरीराकडे पा, हे शरीर लोक शरीरावर पाहिल्यावर चांगला वाईटाची व्याख्या करतात ना. लोक म्हणतात तो सुंदर आहे, हा कमी सुंदर आहे, तो गोरा आहे, हा सावळा आहे, तो काळा आहे. हे लोकांनी केलेली व्याख्या आहे. शरीर आहे ते कुचकच आहे की शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे खार, नाही अपवित्र शरीराईचे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे खार, नाही अपवित्र शरीर अस्ति मांस रुधिराने भरलेलं आहे. मग हे काय चांगलं म्हणावं याला? नाना प्रकारची दुर्गंधी आहे याच्यात. याचं वास्तव स्वरूप कळलं की माणूस जागा होतो, सावध होतो. अरे ह्या शरीराने पाहिलं तर कुजकाय, पण याने एक गोष्ट त्वरित साध्य होते. या शरीराने भगवंताची प्राप्ती होते. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. महाराज म्हटले मला परब्रह्म या शरीराने मिळते हे माहीत आहे, आणि हे शरीर माणसाला पुन्हा पुन्हा जन्म मरणाला घालते हेही माहीत आहे. मी या शरीराचा वापर चांगला करण्यासाठी सावध झालो. काय केलं? हरीच्या आलो जागरण. दुसरी गोष्ट अशी आहे, पत्नी खरी म्हणावं, मुलगा खरं म्हणावं तर हे खरे नाहीत. मुळात हा प्रपंचच कसा आहे, भर्तृहरी हा पत्नीच्या शोकाने घराच्या बाहेर निघून गेला. पत्नीच्या शोकाने म्हणजे त्याची बायको चांगली नाही निघाली होती. तेवढा प्रसंग मी सांगत बसत नाही, आपला टाईम सरला म्हणून. ते घराच्या बाहेर निघाला आणि बायको सगळं घर सोडून दिलं, मशानात राहायला लागला. स्मशानात राहता राहता एक दिवस असा त्या मशानाच्या बाहेर पडला. बरं, नियम असा होता काही हातीजवळ काहीच नाही. लोक जो विसावा टाकत होते तो विसावा घ्यायचा, तिथल्याच खापरात पाण्यात शिजवायचा आणि तो खायचा. एवढी कठोर दिनचर्या. आणि एक दिवस घराच्या बाहेर पडला आणि पडल्यानंतर त्या स्मशानाच्या बाहेर आला तर त्याला एक सोन्याचं नाणं दिसलं. त्याला वाटलं घ्यावले का आपण. ते नाण्यासाठी वाकला तो, पण दुसरा मनात विचारायला काही मूर्ख माणूस आहेस. अरे तुझ्याकडं आसन सोन्याचं होतं बसायला, सोन्याच्या ताटात जेवत होता तू, आणि ते नाणं घ्यायला वाकला. अरे तुझ्या जिंदगीवर. परत विचार केला, नाही, दुसरा विचाराला घे. तुला आता गरज आहे, आजारी पडशील नाही का, कुठून आणणार आहे, त्यावेळेस राजा होता तू. अरे मग मनातून दुसरा विचाराला, अरे म्हणले तू काय जगायचं आहे, प्रत्येकाला मरायचंच आहे, आणि त्याच्यासाठी हे साठो हे घ्यायचं का, नाही घेणार. तिसरा विचाराला, तू नको घेऊ, पण कोण्या गरजूच्या कामात पडेल का नाही. हा विचार त्याच्या मनाला पटला आणि तो वाकला तर त्याचा हात भरला.
कारण ते काही सोन्याचं नाणं नव्हतं, कोणीतरी पान खाऊन थुकलेलं होतं, त्या सूर्याचं किरण पडत होतं म्हणून ते सोन्यासारखं चमकत होतं. भरतोरीने तिथंच लिहिलं, हा संसार असाच आहे, बेगडी. दिसायला फक्त चांगला आहे, असायला अजिबात चांगला नाही. असायला अजिबात चांगलं नाही हे कळलं की मनुष्य सावध होतो. वास्तव जगतो सावध झालो, सावध झालो. आणि जीवाचं वास्तव स्वरूप, जीवाला काय वाटत असते? जीवाला वाटतं मी करताय, मी भोगताय, मी नसलो तर हे सगळं असं होईल. त्याला सांगायचं नाही नाही, तू नाही. जीवाचं वास्तव स्वरूप काय? तुका म्हणे हा तो सोयी परब्रह्म. अरे संकोचोनी काय झाला अशी लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. देवची आहा, देवची आहा, खरे की पहा खोटे ते. हे जीवाचं वास्तव स्वरूप आहे. आणि माया कशाला म्हणतात? मैं और मोर तोर ते माया, येही कारण बस जीवनी काया. मला माझं आहे हे खरं वाटतं, ते तुझं आहे हे खरं वाटतं. दोन्ही गोष्टी खऱ्या नाहीत. मी सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला. 3 पिढ्या भांडणात गेल्या वावराच्या धुऱ्यासाठी. तिकडचं म्हातार म्हणत होतं हातभर आपलं निघते, इकडचं म्हातार म्हणलं हातभर आपलं निघते. कोर्टात गेले, दोघंही मेले. फोटोत आहेत, बांध तिथंच आहे, भांडण चालूच आहे. दोघाला काय वाटे? हातभर आपलं तिकून निघालेला बांध आपला हे खरं वाटायचं, त्याला वाटायचं हा खरं. दोघंही गेले, दोघंही फोटोत आहेत. आता पोरं लागले मार्गावर त्याच बांधाचे. आता त्याला वाटते हा बांध आपला आहे, त्याला वाटते हा बांध आपला आहे. तेही मरतील, बांध इथंच राहणार आहे. मेले त्या कोणाचाच बांध? बांध नव्हताच कोणाचा. वास्तव स्वरूप असं आहे, हे जगात मी याचा माझा काही संबंध नाही, मी इथे उद्धार करून घेण्यासाठी आलो. एवढं समजलं की मनुष्य सावध होत असतो. आणि मग सावध भूमिकेत तुकोबरा म्हणतात काय केलं? हरीच्या आलो जागरणा. आता इथे हरी शब्द वापरला. शब्दाचं उपयोजन करणं तुकोबरायाकडून शिकलं पाहिजे. तुकोबराय इथं विठ्ठलाच्या जागरणाला नाही म्हणत, तुकोबराय हरी म्हणतात. कारण हरीच्या जागरणाला गेलं की हरी त्याचं नाव आहे. की तुका म्हणे हरी काही बोले, ठेवत नाही त्याच्या जागरणाला गेलो म्हटले. हा स्पेशल अवतार आहे भगवंताचा, याला म्हणतात हरी अवतार. हा भक्तांचं दुःख दूर करण्यासाठी झालेला अवतार आहे. त्या हरी शब्दात हरी हा वृ या धातूपासून तयार झालेलं रूप आहे. हरी ही हरी शब्दाचा अर्थ होतो हरती ती हरी. काय करतो? दुःखाने हरती ती हरी, मनाने हरती ती हरी, चित्ताने हरती ती हरी, आणि पापाने हरती ती हरी. म्हणजे काय करतो? पहिले भक्ताचं मन चोरलं आहे की नाही, त्याचं चित्त चोरण की हरीने हरीने माझे चित्त, हरीने हरीने माझे चित्त, हरीने हरीने माझे चित्त, हरीने हरीने माझे चित्त. हरती ती हरी. ओ काला एक बांसुरी वाला कर गयो रे, कर गयो मन की चोरी रे, सुध बिसरा गया मोरी, माखन चोर वो नंद किशोर. मनाने हरती ती हरी. हा धनाने हरती ती हरी. तो सगळंच घेऊन जातो, काही ठेवत
नाही देवाची खून आला ज्याच्या घरा त्याचा पडे चिरा संसाराचे. म्हणून देवाला कृपा कर नका म्हणत जा. तुम्हाला सवय आहे देवा कृपा कर. तुम्हाला माहित नाही देवाची कृपा कशी आहे. पटत असेल तर पहा. देशत्यागो महान व्याधी विरोधय बंधू विषी धनहानी अपमानांचे मद अनुग्रह लक्षण. एवढं सगळं होते तर म्हणा देवाची कृपा. घर निघून गेलं, बायको मेली, दंड्यात तोटा आला, गावातल्या लोकांनी गावाच्या बाहेर काढून दिलं, हे लक्षण आहेत देव याचे. पाहिजे काय म्हणजे तुकोबरा म्हणले देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. ते लोक म्हणले असा देव कोणी घ्यावा. ही अडचण आहे, ही कृपा आहे देवाची. मी तो सगळंच घेऊन जातो. दुःखाने हरती येते हरी. के दीनान दुःख हरण देव, दीनान दुःख हरण देव, दीनान दुःख हरण संतन हितकारे, दीनान दुःख हरण देव. अजामिल गीत व्याध, अजामिल गीत व्याध, इनमें कहूँ कौन साध, पंची को पग पड़ाऊं पग पड़ा, पग पड़ा, पंची को पग पड़ा, पंची को पग पड़ा, कनिका सितारे, दीनन दुःख हरण देव, दीनन दुःख हरण देव, दीनन दुःख हरण देव. एवढे दीन दुःखितांचं दुःख घेऊन जातो. म्हणजे जो देव दुःख नेतो त्याचं मन त्याच्याकडे लावतो, चित्तही हरून नेतो, एवढं करून भक्ताचं बरं करतो. त्याच्या जागरणाला आलो. इथे स्वार्थ आहे. कोण्या देवाच्या जागरणाला गेलो पाहिजे. जागरणाला गेले मुंजाबाच्या खाऊ. रात्री कुठं होते मुंजाबाचं जागरण. अरे देव तर चांगला पाहिजे. जागरणाला गेलं मग खोकला मायच्या. आता तिचाच बसला नाही, आपलं कसं होईल. तिलाच लिक्विड घेऊन जावं लागते. हे देव तर बघा कोणता शोधून काढला. हरीच्या लो जागरणा. तिथे काय म्हटले, तिथे वैष्णवांचे भार आहेत की जय वैष्णव वाचे भार, जे वैष्णव वाचे भार, जे वैष्णव वाचे भार, जे वैष्णव वाचे भार.
आवडीची आहे बरं का चाली. आणि एका चांगल्या माणसाने गायली ती आठवण पुन्हा जागी झाली म्हणून आहे की नाही. त्याचं ओरिजिनल व्हर्जन ही रेकॉर्ड हे यांना चाल म्हणताना घ्यायला पाहिजे होतं आणि तेवढंच कापून त्यांच्या अकाउंटवर टाका. ती लिंक आहे आणि ती चांगली याच्यातून आहे, ती चांगली तुमच्या अकाउंटला टाका. ती सुंदर आहे. जेथे वैष्णवांचे भार, जेथे वैष्णवांचे भार, जेथे वैष्णवांचे भार. तिथे गेलो म्हणले जेथे वैष्णवांचे भार. भार शब्दाचा अर्थ आहे समूह. वैष्णवांचे समूह आहे तिथे गेलो. वैष्णव कोणाला म्हणावं? गंध लावते म्हणून, माळ घालते म्हणून, टोपी घालते म्हणून, फेटा बांधते म्हणून, दाढी ठेवते म्हणून, मिशा मोठ्या मोठ्या आहेत म्हणून, मागून हातभर काष्टा सोडते म्हणून आहे का, मोठ्या मोठ्या काठाचं धोतर घालते म्हणून. हे बाह्य लक्षण आहेत. टिळे, टोपी, माळ, देवाचे गबाळ, वाघवी, ओंगळ, पोटासाठी. मग दोन ठिकाणी वैष्णवांची व्याख्या. वैष्णव कोणाला म्हणावं तर महाराज म्हणतात वैष्णवतो म्हणू जया अवगी देवावरी माया. इथे माया शब्दाचा अर्थ आहे प्रेम. ज्याचं केवळ देवावर प्रेम आहे त्याला वैष्णव म्हणतात. हा, देवाशिवाय त्याला दुसरं काहीच माहीत नाही, फक्त देव. हा, तो देवासाठीच जगतो. हा, देवाशिवाय त्याला काहीच नाही. म्हणजे ते गोपींची अवस्था पाहत. ती गोपी म्हणते चंदनाची चोडी माझे सर्व अंगपोडी, कानो वनमाळी वेगे भेट वागे. तुम्ही कल्पना करा, या पृथ्वीवर सगळ्यात शीतल जर काय असेल तर चंदन. या प्रमाणाचा थोडा विचार करा. चंदनाची चोळी कुठं ताप देत असते का? चंदन ताप देईल का? इह लोके शीतले चंदना. हा असं सूत्र आहे. सूत्र अजून पुढे बाकी आहे, मला तिथपर्यंत न्यायचं आहे तुम्हाला. पण ज्या महात्म्याचा हा अभंग आहे तो महात्मा देवासाठी जगत असताना देवाचा विरह इतका शीतल आहे. किती शीतल आहे तर चंदनापेक्षा विरह शीतल आहे हे सांगण्यासाठी चंदनाची दाहकता सांगितली. चंदनाची चोळी माझी सर्व अंग पोळी म्हणजे चंदनापेक्षा विरह शीतल आहे. दुसरी गोष्ट सांगतो, भक्तिशास्त्रातला उद्वेग, भक्तिशास्त्रातला विरह इतका शीतल असतो की त्यातले अश्रू सुद्धा थंडे असतात. उलट जगात निर्माण होणारा विरह इतका उद्विग्न असतो की क्षणाभरात शरीराचा ताप दुगना करून सोडतो. जे माणसं आपल्या प्रिय व्यक्तीसाठी रडतात त्या माणसाचं शरीर तापलेलं असतं आणि जो भक्त देवासाठी रडतो त्याचं शरीर चंदनापेक्षा थंड झालेलं असतं. म्हणजे असं ज्याचं जीवन आहे त्याला म्हणायचं वैष्णव. आणि दुसरी एक व्याख्या आहे वैष्णव जन तो तेने काजे रे पीड पराये जाने रे. वैष्णव तेने काजे पर दुखे पर दुखे उपकार करे सोजी मन अभिमान नाने रे. वैष्णव तेने काजे पीड पराये जाने रे. हा वैष्णव. असे जे वैष्णव आहेत जे दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणारे, दुसऱ्याला सुखी बनवणारे. कोण वैष्णव? जे देवावर नितांत प्रेम करणारे त्यांच्या जवळ आलो. जेथे वैष्णव समूह. कलियुगामध्ये सांघिक भक्ती सांगितली. संगी शक्ती कलियुगे म्हणून तो सामुदायिक कळलं. सामुदायिक ध्यान, सामुदायिक काकडा. काकडा एक माणूस नाही, लय जण पाहिजेत त्याला. एक जांभळी दाल तरी लागतो किमान 3 वाजता. यार मग उठा जागे ओ त्याच्यासाठी एक लागतो. एक लागतो पण त्याला म्हणजे पकवा स्वरात लागला हे नाही समजलंच नाही पाहिजे शेवटपर्यंत. काकडा होईपर्यंत पकवा स्वरात नाही तोही लागतो. विना लागतो,
तोही उतरलेला पाहिजे. असे 2-3 माणसं पाहिजेत. मधातच मग एखाद्याने ये वो ये वो ये वो ये असंही म्हणलं पाहिजे. इतके लोक पाहिजेत का नाही? मला एक आता परवा दिवशी मी सकाळी ते त्यांच्याकडे काकळा ते सुरूच होता. तर ते म्हणले रात्री किती वाजता आले? म्हटलं लवकरच उठले. मग म्हणलं हो दूध पिओ मोरे नंदलाला. तिथं उठलो. अभंग होता चालू, दूध पिओ मोरे गोविंदलाला. म्हणून गोविंद लालानं दूध घेतलं आणि मी उठलो लगेच, तेव्हाच उठलो. असं सगळं लागते. सामुदायिक आहे ते. संघीय शक्ती कलियुग आहे. कलियुगात संघटनेची शक्ती आहे. हरिपाठालाच जास्त माणसं लागतात, म्हणजे सामूहिक साधन आहे ती. तसे या काळामध्ये समूहाने भक्ती केली पाहिजे, एकट्याने नाही. तो काळ गेला. आता सामूहिक राहिलं पाहिजे. शक्ती संघटनेनं राहिलं पाहिजे. संघटनेनंच राहिलं पाहिजे. ते महाराजांचा एक श्लोक आहे, पशु पक्षी कीटके किती बघ मेळ करोनी आपत्ती येता कोणती अति संघटनिया धावत. तुम्हाला सांगतो, फक्त कावळा होता आणि तो म्हणे आवरे आवरे. त्याने एवढं म्हणलं सगळ्या जंगलातले कावळे आणले म्हटलं. आणि आपला एखादा मुर्दा त्यानं म्हणलं या रे या रे. आपण कायला जाऊ, तो का आपल्या जातीचा आहे? ही आपलं म्हणजे कावळे पुरले पण माणसं नाही पुरले. ते अशी संघटना. त्या वैष्णवांची तिथं काय करते? जय जयकार करतात. भागवतात आले जय शब्द हा नमः शब्द हा. जय जयकार करा. जय जयकाराने काय होतं? भगवंताचा जय जयकार केला की विघ्न पळून जातात. असं जय जयकार केलं आणि त्या जय जयकाराने पळून या गेली झोप. माझी झोप पळून गेली. झोप म्हणजे अज्ञान. एका प्रकारची झोप नाही, विकाराची झोप आहे, अज्ञानाची झोप आहे. विकाराची झोप कोणाला लागली होती? विकाराची झोप होती दुर्योधनाला. हा, म्हणजे इतका विकारी माणूसच नाही पाहिला मी. तो त्या भरसभेत त्या द्रौपदीला म्हणला होता हिला माझ्या मांडीवर बसवा म्हणे. आता मला सांगा, स्वतःच्या भावाच्या पत्नीला मांडीवर बसवण्यात आणि भरसभेत काय स्वारस्य असू शकतो? पण त्याला ते वैभव, तो विलास, तो एवढा आवडला होता की तो सगळ्यांचे खून करायला निघाला होता. याला म्हणतात विकाराची झोप. हा, त्या विकारातच. आणि मग शेवटी ते विकाराच्या बाबतीतला विचार काढला तर मग तो भोगानं भुक्त्वा वयमेव भुक्त्वा तृष्णानं जीर्णा वयमेव जीर्णा. हा, ययाती राजाच्या मुखातले शब्द आहेत. त्यांनी इतके भोग भोगले ययातीने. त्याने स्वतःच्या मुलाचं आयुष्य उधार घेतलं आणि भोग भोगले. आणि सगळे भोग भोगल्याच्या नंतर मग त्याला विचारलं की हे जे सगळे तू विषय भोगले तर तू भोगले काय? तो म्हणला नाही, भोगांना भुक्त्वा. मी भोगांना भोगलत नाही. सोपं सांगू काय? दारूला हा पितच नाही, दारू याला पिते. काय म्हणणं आहे तुमचं? इतकं सोपं करून सांगितलं. त्याने संस्कृतात सांगितलं, मी मराठीत केलं. दारू कुठं? दारू पिणारा दारू नाही पित, दारू त्याला पिते. पहिले मग तो गाल लाल होतात, काही दिवसानं ग्लो येते चेहऱ्यावर, मग डोळ्यात चिपळे येतात, कायम तगर आहेच असे, होठ खूप लाल दिसतात, मग अजून ग्लो येते, मग असे अंग टापुसतं. मग सुरुवात झाली इथून, ती प्यायला सुरुवात झाली, मरतो. मग हा भोगांना मी भोगलं नाही, भोगांनी मला भोगलं. पण तरीही फेपरला तरी पेनं सोडत नाही, तृष्णा न जीर्णा. असे इंद्रियांचं जी इतकी अज्ञानाची जी झोप आहे ती झोप निघून गेली. विकाराची झोप निघून काय झालं? जे पाप आडवं येत होतं ते पाप निघून गेलं त्या वैष्णवांच्या जय जयकाराने. आणि तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची विठोबा रखो माझी करविली तैसी केली कटकट वाकडी का नीट देवजानी. याने आपण इथे 2 तास बाहेर गावून आलेली सगळी बरीचशी मंडळी आहे. आपण जवळपास सगळी इथं सध्या गावं बाहेरच आहे तिथून, म्हणून सगळ्यांच्या चरणावर कोटी कोटी नमन. आदरणीय बाबाजी इथं बसले, त्यांच्या चरणावर कोटी कोटी नमन. हे यूट्यूब आहे का? ते कीर्तन करायला विचारत जा, टाकू काय म्हणून तू या. आता ते मग काय करतात, केस टाकाचा कार्यक्रम सुरू झाला. मग नोटिसा येतील, मग तुम्ही म्हणसाल पाहू महाराज कसा आहे. याच्यातून होते काय, बऱ्याच वेळेला महाराज बोलून जातो आणि मग तेवढंच काढून बाहेर काढतात आणि मग त्या महाराजावर केस भरल्या जाते आणि आपणच त्याची मजा घेतो. म्हणून आता ते सुरू झालं की तुम्ही त्याला विचारत जा, त्याला काय म्हणतात, राईट असतात ते त्याची, ते त्याला विचारून घेतलं पाहिजे. टाकू का नाही टाकू? त्यानं म्हणलं टाकू नका तर राहिलं. तसं मी नाही म्हणत कोणाला, पण तुम्हाला सूचनेसाठी. आता आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो ना तर ते सह्या करून घेतात, महाराज टाकू काय म्हणतात.
नाही म्हटलं तर नाही, पण जेव्हा आपण टाका म्हटलं तर मग ते त्यांना सही करून द्यावं लागते. ते पेपरवर लिहिलेलं असते, त्याच्यावर ॲग्रीमेंट करून द्यावं लागते. तर असं करून घेत जा. हां, मग व्ह्यूज वाढतात. ते चांगलं साधन आहे ते. तर तुम्हालाही नमस्कार. साऊंडवाले दादा तुम्हालाही नमस्कार. मृदंगाचार्य गुरुजींना नमस्कार. मोठे चोपदार, लाईनी चोपदार दोघांनाही नमस्कार. मोठे याच्यासाठी तुम्ही एका जागेवर उभी आहे, लहान याच्यासाठी तळपच लय आहे ना. या वयात हे तळप आहे म्हणल्यावर त्या काळात काय असेल. त्यांनाही नमस्कार. विनेकरी बाबांना नमस्कार. टाळकरी, गायनाचार्य गुरुजी सगळ्यांना नमस्कार. आणि इथं येण्याचा जो योग आहे ते आमचे गुरुबंधू मंडळी ही सगळी यांच्यामुळे इथं येण्याचा योग आणि तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग. झालेली सेवा हरिचरणी समर्पित. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम तुकाराम जय जय विशाल नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदमीशमानंदी वल्लभम. चालू असलेला हा अखंड हरिनाम श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा, या सोहळ्यातील आजची 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा श्री हरिभक्तिपरायण परम आदरणीय आमचे मित्र श्री हरिभक्तिपरायण सोपान काका महाराज काळपांडे यांचं सुश्राव्य असं या ठिकाणी कीर्तन पूर्ण झालेलं आहे. त्या निमित्ताने सर्व गावकरी मंडळीच्या वतीने महाराजांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. शाल श्रीफळ व प्रतिमा देऊन महाराजांचा या ठिकाणी सन्मान होत आहेत. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. उद्याचं कीर्तन श्री हरिभक्तिपरायण किशोरजी महाराज काळे बुलढाणा नांदुरा यांचं श्रोश्राव्य कीर्तन आहे. त्याही कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा. त्या अगोदर पहाटे काकडा भजन